सुनाने, देश प्रेम सबके मन में जगाने लेकर आए हैं क्रिश और बाल्टी बॉय। भारत है आज एक्सरसाइज जरा जास्त करावी लागेल। काल होण्यासारखे गुलाबजाम खाल्ले नसते तर कदाचित आज एवढं वजन वाढलं नसतं। एक दिवस गुलाबजाम खाल्ल्यावर वजन वाढत नाही क्रिश। असं म्हणतेस? रोज खाल्ल्याने वाढतं। ओके, वजन वाढलं तर काय झालं ट्रेश? तू बघच, यंदाच्या जंगल ऑलिम्पिक्स मध्ये मेडल मी नक्कीच जिंकून आणेन। 88, 92। हा बाल्टी बॉय अजूनही घोरत पडलाय। चल त्याला उठवूया आपल्या स्टाईल मध्ये। मम्मी, जंगल ऑलिम्पिक साठी फक्त 1 आठवडा उरलाय आणि तू असा आरामात झोपू कसा शकतोस बाल्टी बॉय? मग मला कुठे तुझ्यासारखं जंगल ऑलिम्पिक्स मध्ये भाग घ्यायचाय की मी प्रॅक्टिस करावी? आजवर आमच्या घराण्यात स्पोर्ट्स मध्ये कोणीच भाग घेतला नाहीये। प्रत्येकाची पहिली वेळ असतेच बाल्टी बॉय। जर सगळ्यांनी तुझ्यासारखा विचार केला असता तर आपला देश स्वतंत्र झाला नसता आणि ना मंगल पांडे यांनी पहिली गोळी चालवली असती आणि ना 1857च्या विद्रोहाला सुरुवात झाली असती। मंगल पांडे? हो, भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामातील पहिले हिरो। मग ऐकव ना गोष्ट। हे संस्कृती स्टोरी मोड ऑन। आजच्या उत्तर प्रदेशातल्या बलिया जिल्ह्यात जन्माला आलेले मंगल पांडे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सैनिक होते। 1857 मध्ये जेव्हा कंपनीच्या सैनिकांनी कंपनी विरोधात बंड पुकारला तेव्हा असं म्हणतात की पहिली गोळी मंगल पांडे यांनीच चालवली होती। आता कळलं की 1857च्या उठावाला इंग्रज सिपॉय म्युटिनी असं का म्हणायचे, कारण त्यांच्याच फौजेमध्ये त्यांच्याच विरुद्ध भारतीय सैनिकांनी बंदूक उचलल्या होत्या। पण असं का झालं हे जाणून घेण्यासाठी आपण जाऊया 19व्या शतकातल्या अवध म्हणजेच आत्ताच्या उत्तर प्रदेशात, जिथे 21 वर्षीय मंगल पांडे यांना ब्रिटिश सैन्यात नवीनच नोकरी लागली होती आणि ब्रिटिश ऑफिसर सॉन्टर्स परेड ग्राउंड मध्ये त्यांना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेचा परिचय देत होता। नवीन रिक्रूट्स पटकन पुढे या। तुम्ही आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सैनिक आहात, जगातल्या सगळ्यात शक्तिशाली फौजेचा सैनिक। एक अशी फौज जिचे नाव ऐकून हिंदुस्थानातीलच नाही तर संपूर्ण जगाचे शासनकर्ते कापतात। कंपनी तुमची पूर्णपणे काळजी घेईल, त्या बदल्यात तुम्हाला एकच गोष्ट द्यावी लागेल, प्रामाणिकपणा। असं म्हणून सॉन्टर्स तिथून निघून गेला। सॉन्टर्स जाताच सिपॉईज आपसात बोलायला लागले, जे मंगल पांडे यांच्या कानावर पडलं। सॉन्टर्सच्या प्रामाणिकपणाच्या बोलण्यावर बुद्धिलाल म्हणाला, प्रामाणिकपणा नाही, गुलामी। कोणत्या गुलामीची गोष्ट करतोस तू बुद्धिलाल? प्रत्येक महिन्याचा पगार कंपनी तुम्हाला देते। राम सहाय 20 वर्षांपासून सैनिक आहोत आपण। कंपनीसाठी जीवाची बाजी लावली। वाढला कुणाचा पगार? बनला कुणी अधिकारी? अधिकारी पद फक्त गोऱ्यांसाठी आहे। गटारीच्या गोष्टी त्याही उघडपणे काहीतरी करा जमादार साहेब। जाऊ दे पलटू, नव्या भरती तरुणांवर चुकीचा प्रभाव पडेल जमादार साहेब। तू त्यांच्या बोलण्यात अडकू नकोस मंगल। इंग्रज सरकारचे प्रामाणिक राहशील तर आयुष करशील। काय रे राम सहाय? बरोबर बोललास पलटू। ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेमध्ये सिपॉईज 2 दलांमध्ये विभागले होते, एक जे कंपनीच्या विरोधात होते आणि दुसरे जे कंपनीच्या सोबत होते। याच 2 दलांमध्ये अडकले होते मंगल पांडे। पहिली ड्युटी आहे तुझी मंगल, कसं वाटतंय? गरिबांची शेती बळकवायला चाललाय, मजा येत असेल। मी ऐकलंय की फक्त एका शेतकऱ्याने शेतसारा नाही भरला, मग आपण सगळ्या गावाच्या जमिनी का जप्त करतोय? महालवाडी कायद्यानुसार गावानं एकतर पूर्ण शेतसारा भरावा किंवा सगळ्यांच्या जमिनी। वा रे इंग्रजांचा न्याय। गावात पोहोचताच इंग्रज फौजेने गावकऱ्यांच्या जमिनी जप्त करायला सुरुवात केली। सरकार,
आमच्या जमिनी नका बळकावू सरकार. कोणी विरोध केलाच तर ब्रिटिश ऑफिसर सॉन्टर्सनी त्यांच्या फौजेला बंदूक ताणायच्या ऑर्डर्स दिल्या. मंगल पांडे यांनी सुद्धा त्यांच्याच लोकांच्या विरोधात बंदूक ताणली. सिपोय आणि अशातच एक बातमी आली. 34वी बटालियन तुमची बॅरकपूरला बदली केली जाते. निघायची तयारी करा. भत्ता कधी मिळणार सरकार? काहीच भत्ता वगैरे नाही मिळणार. पैशांशिवाय बॅरकपूरला कसं जाणार? नका जाऊ, सोडून द्या नोकरी. अरे हा तर अन्याय आहे. मंगल पांडे आणि त्यांचे सहकारी बॅरकपूरसाठी रवाना झाले. भत्ता दिला नसल्यामुळे त्यांच्याकडे प्रवासाचे पैसे नव्हते की खाण्यापिण्याचे. भूक आणि थकल्यामुळे त्यांची अवस्था वाईट झाली होती. जिथे इंग्रज सरकार त्यांच्या सैनिकांबरोबरच अशा प्रकारे वागतायत तिथे सामान्यांची काय अवस्था असेल. रस्त्यामध्ये त्या गावांची अवस्था बघून मंगल पांडे यांचं हृदय पिळवटून निघालं आणि त्यांना इंग्रजांच्या अत्याचारांची जाणीव होऊ लागली. जास्त कर भरण्यासाठी शेतकरी धान्याऐवजी ऊसाची शेती करू लागले. चहूकडे गरिबी आणि उपासमार पसरली होती. हे पाहून मंगल पांडे यांच्या मनावर खोलवर प्रभाव पडला. का करतोय मी इंग्रजांची नोकरी, ज्यांना फक्त गरीब आणि निष्पाप लोकांचं रक्त शोषून घ्यायचंय? त्यांच्या पापाचा भागीदार मी का बनू? का एक हिंदुस्थानी असून मी दुसऱ्या हिंदुस्थानावर बंदूक रोखू? नोकरीच्या नावावर हे फक्त आमचं शोषण करताय. लवकरच काहीतरी करावं लागेल. कानपूर पासून बॅरकपूर पर्यंतच्या प्रवासात मंगल पांडे यांचे विचार पूर्णपणे ब्रिटिशर्सच्या विरोधात गेले होते आणि बॅरकपूरला पोहोचताच त्यांनी विद्रोहाला आरंभ केला. जेव्हा त्यांना इंग्रज सरकारच्या धर्माविरोधातील नवीन कारतुसांबद्दल माहिती मिळाली, बॅरकपूर कंटोनमेंट मध्ये रात्रीच्या अंधारात त्यांनी ब्रिटिश विरोधी त्यांच्या साथीदारांना चेहऱ्यावर मास्क लावून भेटायला बोलावलं. पण ब्रिटिशांचा एक प्रामाणिक सिपॉय राम सहायने त्यांच्यापैकी काही साथीदारांना पाहिलं आणि ओळखलं. बहादूर सिंग, सगळ्यांना इथे का बोलावलंयस मंगल? नव्या कारतुसांबद्दल ऐकलं? गाय आणि डुकराच्या चरबीपासून बनले आहेत. कारतुसांच्या वरच्या भागाला दातांनी उघडावं लागणार आहे. कंपनी जाणून बुजून आपला धर्म भ्रष्ट करतीये. कंपनी आपल्या स्वाभिमानाला चिरडू पाहते. अशा मालकाकडे चाकरी करण्यापेक्षा मरण आलेलं बरं. आपण मरणार नाही, लढणार. यांचा अहंकार यांची संपत्ती आहे. मग भस्म करून टाकूया दोघांनाही, त्यांच्या अहंकारालाही आणि संपत्तीला सुद्धा. कोण येतंय माझ्या बरोबर टकसाळ जाळायला? सगळ्यांनी हात वर करून होकार दिला. तेव्हा बुद्धिलालचा मास्क चेहऱ्यावरून पडला आणि राम सहायने त्याला सुद्धा ओळखलं. बुद्धिलाल सुद्धा? राम सहायच्या म्हणण्यानुसार बहादूर सिंग आणि बुद्धिलालला अटक करण्यात आली. मंगल पांडे यांना त्यांची अटक रोखायची होती. इथेच थांब मंगल, आपण फक्त सैनिक आहोत, आपण काहीच नाही करू शकत. त्या दिवशी मंगल पांडे काहीच करू शकले नाहीत. पण मग बेहरामपूरहून एक मोठी बातमी आली. बेहरामपूरहून एक मोठी बातमी आली आहे. 19व्या बटालियनने चरबीवाल्या कारतुसांना हात लावण्यास नकार दिलाय. आता कसं बोललास? याला म्हणतात हिम्मत. उद्या आपणही नकार द्यायचा. सगळ्या बटालियन जर एकत्र मिळून बंड पुकारतील तर कंपनीला कारतुस बदलावीच लागतील. पण कंपनीने पूर्ण बटालियनला नोकरीवरून काढून टाकले. मोतीलाल आणि बहादूर यांनी आपल्या जीवाची बाजी लावली आणि आपण आपल्या नोकरीचा विचार करतोय. धिक्कार असो अशा नोकरीचा. या इंग्रजांना आज नाही रोखलं तर हे आपल्याला एवढं अपमानित करतील की मान वर करण्याची हिंमत नाही होणार आपली. आता योग्य वेळ आली यांना धडा शिकवायची. आणि मग मंगल पांडे यांनी बंडाला सुरुवात केली. बाहेर या सगळ्यांनी. मी म्हणालो बाहेर या. मंगल, तू हे काय करतोयस? मी माझं कर्तव्य पूर्ण करतोय. सैनिक बनण्याआधी आपण शेतकरी होतो. कुठे आहेत आज आपल्या जमिनी? लुटेऱ्या सरकारच्या खिशामध्ये. शेतसाराच्या नावाखाली गावाच्या संपूर्ण जमिनी बळकावल्या. चहू बाजूला उपासमारीची आग लावली तरीही यांचं पोट नाही भरलं. आता ते लोक आपल्या धर्मावर हल्ला करू पाहतायत. ते आपल्या स्वाभिमानाला पायदळी तोडवू पाहतायत. ही चरबीयुक्त कारतुसं कुणाला चावायची आहेत? मग चला बंड पुकारू. आज जर आपण नाही बोललो तर पिढ्यानपिढ्या यांची गुलामी करत राहू. यांना घाबरणं बंद करा आणि बंदुका उचला. मंगल, अधिकारी मागे ये. सैनिकांनो, परत आत जा. ब्रिटिश ऑफिसरची ऑर्डर ऐकताच मंगल पांडे यांना राग आला. त्यांनी त्यांची बंदूक त्याच ऑफिसर समोर ताणली. मंगल, नाही. जमादार, थांबवा याला. शिपायांनो, याला बंदी बनवा.
ब्रिटिश ऑफिसरचा आदेश ऐकताच काही सिपॉय पुढे सरकले, पण त्यांचे जमादार ईश्वरीने त्यांना थांबवलं. तिथेच थांबा. पण इंग्रजांच्या प्रामाणिक पलटूंनी जमादारचं म्हणणं ऐकलं नाही आणि त्याने मागून मंगल पांडे यांना पकडलं. पलटू, इंग्रजांचे तळपाय चाटणाऱ्या, सोड मला. इंग्रजांच्या कैदेत जाण्यापेक्षा मी मरण पत्करेन. माझ्या मृत्यूला व्यर्थ घालवू नका मित्रांनो. असं म्हणताच मंगल पांडे यांनी त्यांची बंदूक त्यांच्याच हनुवटीवर ताणली. मंगल नाही, थांब मंगल. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मंगल पांडे यांनी गोळी झाडली होती. ती गोळी मंगल पांडे यांना नाही मारू शकली आणि ते बचावले. मंगल पांडेंवर खटला चालवण्यात आला. कंपनी सरकारच्या अत्याचारांना सहन करूनही मंगल पांडे यांनी त्यांच्या बाकी सहकार्यांची नावं नाही सांगितली आणि मंगल पांडे यांना 8 एप्रिल 1857 बंड केल्याबद्दल फाशी देण्यात आली. मंगल पांडे यांनी लावलेली ठिणगी पूर्ण उत्तर भारतात वणव्यासारखी पसरली आणि या बंडाला आजही आपण स्वातंत्र्य संग्रामाची पहिली लढाई म्हणून गौरवतो. अरे, अचानक तुला काय झालं बाल्टी बॉय? अचानक जॉगिंग का करायला लागलास तू? मला सुद्धा जंगल ऑलिम्पिक्स मध्ये पार्टिसिपेट करायचंय. माझ्या घराण्याचा मला मंगल पांडे व्हायचंय. अरे वा, आता कसं बोललास? अभिमानाने म्हणा. भारत है हम. जर तुम्हाला ही गोष्ट ऐकतानाच एवढी मजा येत असेल तर विचार करा, पाहताना किती मजा येईल. बघा क्रिश, त्रिश आणि बाल्टी बॉय, भारत है हम, दर रविवारी सकाळी 11 वाजता दूरदर्शनवर. आणि आमचे स्ट्रीमिंग पार्टनर्स आहेत Amazon प्राईम व्हिडिओ आणि नेटफ्लिक्स. स्टे ट्यून.